नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज 30 जानेवारी सकाळी 7:45 वाटप सुरू झालेलं आहे। शिंदे यांची मोठी घोषणा, पैसे वाटप सुरू झाले। फेब्रुवारी हप्ता 2100 रुपये का बदल आणि भरपूर याच्यामध्ये बदल केलेले आहेत। 1500 रुपये मिळणार का 2100 रुपये याच्या संदर्भात सुद्धा मोठी बातमी आहे। 1500 रुपये सुरू झालेले आहेत। मेसेज आलेला आहे, तुम्ही तो मेसेज सुद्धा बघू शकता। मी तुम्हाला प्रूफ संपूर्ण दाखवणार आहे, पुरावा सगळे दाखवणार आहे। कोणाला पैसे आता सकाळपासूनच वाटप सुरू झालेलं आहे। आता एक आपण ज्यांचा फॉर्म भरला होता त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे, कारण त्यांचा मला लगेच मेसेज आला होता सकाळी की पैसे आलेले आहेत दादा, थँक्यू। आणि मग त्यांना म्हणलं की मला प्लीज फक्त तुमचा स्क्रीनशॉट पाठवा। तर त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे, तुम्ही एडिट केलेला आहे। आता बघा तिथे तुम्ही रेड कलरचं त्याच्यावरती बघू शकताय। रेड कलरने मी त्याला मार्क केलं, ज्यांचं डिपॉझिट जे काही अकाउंट नंबर आहे ते दाखवलेलं नाही आहे फक्त। आणि हे सेव्हिंग अकाउंट आहे त्यांचं बघा, हे कोणत्या बँकेत आलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। ती बँक आहे TJSB बँक आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आत्ताचा सकाळचा मेसेज आहे हा। आजची तारीख सुद्धा बघू शकताय तुम्ही, 30/1/25 7:45 आता सकाळी हा मेसेज आलेला आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा सांगतोय, वाटप सुरू झालेलं आहे। ज्यांना कोणालाही पैसे आलेले नसतील आतापर्यंत त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना अजून सुद्धा वाटप सुरू आहे। 30 जानेवारी आज सकाळी 7:45 पैसे यायला सुरुवात झालेली आहे। जानेवारीचा हप्ता कोणाकोणाला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। 15 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आता आलेली आहे आणि फक्त 10च बँकेत, कोणत्या 10 बँकेत आणि पोस्टात पैसे येणार आहेत ते मी तुम्हाला सांगतोय। कारण आता बघा, TJSB नावासारखी एक बँक आहे ज्याच्यामध्ये सुद्धा पैसे आहेत, तुम्हाला माहितीच असेल भरपूर जणांना। तर अशा कोणत्या 10च बँक आहेत ज्याच्यामध्ये पैसे येत आहेत ते आपण आता सध्या पाहत आहोत। तर सर्व लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ हा संपूर्ण पहा। ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहताय त्यावेळेस तुम्हाला सगळी डिटेल माहिती मिळणार आहे। अप्रूव्ड झालेले आहेत भरपूर जणांचे फॉर्म, जे पेंडिंग फॉर्म होते ते सुद्धा अप्रूव्ड झालेले आहेत। आता कोणाचे फॉर्म अप्रूव्ड आहेत, नवीन फॉर्म भरू शकतो का काय, ह्या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सोबतच लाडक्या बहिणींसाठी सरकारनं मोठं योजना चालू झालेलं आहे, ज्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे। ते काय आहे ते आपण सगळं बघणार आहोत। एकंदरीत 2 योजना असणार आहेत, त्या योजनेबद्दल आपण बोलत आहोत। पण तुम्ही त्वरित एक मेसेज पहा, हा सकाळी 7:45 आत्ताच आलेला मेसेज आहे। अमाऊंट तुम्ही बघू शकता, 1500 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर सेव्हिंग बँक डिपॉझिट क्लिअरिंग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, हा त्यांचा क्लिअरिंग बॅलन्स होता। आणि TJSB बँक, आणि आजचीच तारीख तुम्ही बघू शकता 30/1/25 7:45 हा मेसेज आलेला आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। परंतु काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत। फेब्रुवारी हप्ता कधी, कितव्या कोणत्या तारखेला येणार हे सुद्धा आपण सांगणार आहोत। आता जो हप्ता आलेला आहे बघा, हा जो हप्ता आहे तो जानेवारीचा हप्ता आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। जानेवारीचा हप्ता आहे हा। आपण फेब्रुवारी हप्त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, कारण काही बदल तिथं फेब्रुवारी हप्त्यात ते केलेले आहेत असं आपल्याला सांगण्यात येत आहे। अजित तटकरे मॅडम यांच्याकडून काही मोठी बातमी आहे। सोबतच अजितदादा पवार यांनी काही मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। एकंदरीत ज्या काल सायंकाळी ज्या मोठ्या बैठकीमध्ये निर्णय झालेले आहेत, हे सगळे निर्णय आपण या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत। तर बघा, अजूनही जानेवारीचा हप्ता आला नसेल तर कोणी टेन्शन घेऊ नका। जानेवारीचा हप्ता आज आणि उद्यापर्यंत वाटप सुरूच राहणार आहे। आज 30 ते 40 लाख लाडक्या बहिणींना सकाळपासूनच वाटप सुरू झालेला आहे। हा टप्पा चालूच राहणार आहे। त्वरित लगेच तुम्हाला 10 वाजता दुसरा टप्पा चालू होईल, त्याच्यामध्ये 30 ते 40 लाख अशा लाडक्या बहिणींना, आज जवळपास 80 ते 90 लाख लाडक्या बहिणींना आज वाटप पुन्हा तिथं सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तर लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा हा क्षण आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे पैसे यायला सुरू झालेले आहेत ते आपण तर बघितलेच आहेत। आता हा मेसेज तुम्ही बघितलाच आहे। परंतु आता ज्या लाडक्या बहिणींना अजूनही हप्ते आले नाही त्यांनी काय करायचं आहे आणि त्यांना कधी पैसे येतील, गॅसचे पैसे कधी येतील, बरं गॅसचे पैसे सरसकट येतील का काय, ह्या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सगळी घेणार आहोत। त्वरित चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। बघा, या लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळणार नाही, फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही असं ठरलेलं आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे। लाडक्या बहिणींना कोणत्या पुढचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही मी तुम्हाला सांगतो। डिटेलमध्ये व्हिडिओ पहा, कारण भरपूर लाडक्या बहिणींना आता याच्यामध्ये बदल झालेले आहेत। फेब्रुवारीचा जो हप्ता आहे ना, याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। काय बदल करण्यात आलेला आहे आपण तो बघणार आहोत। एक मोठा बदल ह्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये झालेला आहे, तो म्हणजे काय, तर एकाच योजनेचा लाभ हा आता इथून पुढे मिळणार आहे। म्हणजे समजा तुम्ही 2 योजनांचा लाभ घेत असाल, पहिलं जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल, तर आता मात्र तुम्हाला फक्त एक तर संजय गांधी निराधार योजना नाहीतर लाडकी बहीण योजना, या 2च लाडक्या बहीण योजनेचा
किंवा संजय गांधी या दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ तुम्हाला आता इथून पुढं घेता येणार आहे। बघा, फक्त पात्र महिलांनाच लाभ पण मिळणार आहे। आणि लक्षात घ्या, अर्ज पडताळणी ही सुरू आहे। अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी, आता हा बघा 28 तारखेचा हा मेसेज होता आणि तो आपल्याला आज 30 आलेला आहे। आपल्याकडे जसं बघा, हा SBI बँकेमध्ये पैसे आलेले आहेत, SBI मध्ये पैसे आलेले आहेत। काही लाडक्या बहिणींना आता सकाळी TJSB बँकेत पैसे आलेले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना आता मी तुम्हाला जे सांगतो ते बघा, हे तर बघू शकता आपण, हे ICICI मध्ये आलेले आहेत। हे आपल्याला 26 तारखेचं आहे। बघा, ICICI, SBI, TJSB, आपल्याकडे आता बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडियाचा सुद्धा लवकरच मेसेज तुमच्यापर्यंत येणार आहे। कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स आपण घेत असतो प्रत्येकाकडून, जे आपले सबस्क्रायबर आहेत किंवा ज्यांच्या आपण फॉर्म भरत आहोत, या सर्वांच्याकडून आपण स्क्रीनशॉट घेत आहोत। आणि बघा, आपण पूर्ण पुराव्यासहित माहिती देत असतो, उगाच आपण कुठलीही माहिती देत नाही। त्यामुळं फेब्रुवारीमध्ये जो बदल झाला आहे तो म्हणजे काय, तर फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो 2100 यावा ह्यासाठी पण सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत। आणि मला सुद्धा वाटतं की 2100 रुपये यावा, परंतु तुर्तास तरी त्यांनी 1500 रुपये सांगितलेलं आहे। काही चेंजेस होतात का बघू तोपर्यंत, कारण 2100 रुपयांची सुद्धा मागणी केली जात आहे। तुम्ही मार्चपासून देतच आहात ना, मग तो फेब्रुवारीपासून का देऊ नये असं सुद्धा मागणी केली जात आहे। तर 2100 रुपये सुद्धा लवकरच पडण्याची घोषणा होऊ शकते। आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलमध्ये आता तुम्ही बघितलं की सकाळपासून मेसेज यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। सोबतच काय, तर आता बघा 15 जिल्ह्यांची यादी आता आपल्याकडे आलेली आहे आणि त्यात 10 बँका कोणत्या आहेत ज्याच्यामध्ये पैसे पडतात ते सुद्धा तुम्हाला सांगतोय। आणि फेब्रुवारीची तारीख जशी लगेच डिक्लेअर होईल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। आता तरी जानेवारी हप्त्याचे पैसे सुरू वाटप आहेत, फेब्रुवारीचा कुठलाही हप्ता अजून वाटप सुरू झालेला नाहीये। हे जे पैसे पडत आहेत मित्रांनो, अजूनही जानेवारीचेच पडत आहेत, कारण भरपूर लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत। जवळपास 1 कोटीच्या दरम्यान लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत, ज्यांना जानेवारी हप्ता, डिसेंबर हप्ता किंवा एकही हप्ता मिळालेला नसेल। आता तुम्ही प्लीज एक काम करा, ज्यांना पैसे मिळाले त्यांनी जानेवारीचा हप्ता मिळाला असेल तर जानेवारी पैसे मिळाले, डिसेंबरचे पैसे मिळाले असं लिहा, आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी जानेवारी पैसे मिळाले नाही असं लिहा। आणि तुमचा जिल्हा कृपया करून टाका, म्हणजे आपल्याला कळेल की कोणत्या जिल्ह्यामधून वाटप हे सगळ्यात कमी आहे। आता बघा, ह्याच्यासोबतच सरकारने एक मोठी योजना लाडक्या बहिणींसाठी काढलेली आहे, ती म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, लाडक्या बहिणींना 20 लाख घरे ही मंजूर झालेली आहेत। भरपूर लाडक्या बहिणींचं स्वप्न असतं की स्वतःचं एक घर असावं, आणि हे स्वप्न साकार करत सरकारनं आता लाडक्या बहिणींसाठी 20 लाख घरे ही मंजूर केलेली आहेत। आता तुम्ही म्हणाल याचा लाभ कसा घ्यायचा सर, सांगतो एकच मिनिटात। इथं बघू शकता तुम्ही अर्ज कुठे करायचा आहे, तर अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समिती या 2 ठिकाणी जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। याचं अनुदान तुम्ही बघू शकताय, 1,20,000 ते 1,30,000 एवढं मोठं अनुदान हे सरकार तुमच्यासाठी देत आहे। आणि हे सगळ्यात प्रथमच एवढी संख्या सरकारकडून मंजूर झालेली आहे। 20 लाख घरांची पहिल्यांदाच एवढी संख्या मंजूर झालेली आहे। त्यामुळे कृपया करून या योजनेचा लाभ घ्यावा असं मला तरी वाटतं। तुम्ही अजून घेतला नसेल तर पटकन जाऊन आपल्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकताय, त्यामध्ये कुठलाही तुम्हाला थांबण्याची गरज नाही। आता यासोबतच बघा, मी तुम्हाला सांगणार आहे की ते 15 जिल्हे कोणते आहेत, 10 बँका कोणत्या आहेत ज्याच्यामध्ये सकाळपासून वाटप सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा आपण आलेलं बघितलं। आता बघा, सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगतोय कोणते जिल्हे आहेत, काय आहेत आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या राहिल्या आहेत। बघा, अजून सुद्धा जर त्यांनी सांगितलं आहे आदित्य तटकरे मॅडम यांनी की ज्यांचं आधार कार्ड आणि बँकेचा डेटा हा इक्वल नाहीये, यांच्यासोबतच थोडा प्रॉब्लेम होत आहे, त्यांना पैसे पाठवण्यास थोडा प्रॉब्लेम येत आहे। तर तुम्हाला आज एक काम करायचं आहे, ज्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत आणि असं वाटत आहे की पुढे पैसे यावे, तर तुम्हाला आज एक काम करायचं आहे, आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती सगळी सेम असली पाहिजे। एवढंच काय, आधार कार्ड तुमचं अपडेट असलं पाहिजे आणि ते अपडेट असलेलं आधार कार्ड ते तुमच्या बँकेत सबमिट करा, जमा करा, आणि मग त्यानंतर तुमचं सगळं काम व्यवस्थित होऊन जाईल। यासोबतच तुमचं रेशन कार्ड सुद्धा अपडेट करून घ्या। बघा, भरपूर लाडक्या बहिणी काय झालं, लाडकी बहीण योजनेसोबतच लगेच गॅसचे सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। अन्नपूर्णा योजना ज्याच्यामध्ये 3 मोफत गॅस सिलेंडर आपल्या लाडक्या बहिणींना मिळतात, परंतु झालं असं की रेशन कार्डच अपडेट नसल्यामुळे तिथं त्यांना गॅसचे पैसे वाटप वितरण करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होत आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे 15 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करायचं आहे, नाहीतर तुमचं रेशन कार्ड हे बंद होणार आहे मित्रांनो। आणि ही खात्रीशीर केंद्र सरकारकडून आलेली नवीन सूचना आहे, त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे 15 फेब्रुवारीच्या आत जर तुम्ही रेशन कार्ड अपडेट नाही केलं तर तुम्हाला गॅसचे पैसे तर सोडा, तुमचं रेशन सुद्धा मिळणं बंद होणार आहे आणि तुमचं नाव तिथून काढलं जाणार आहे। आताचं सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, तुमची बँकेत कोणत्या पैसे येतील, तर बघा तुमचं बँक खातं कोणतं आहे तुम्ही आधी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मग आम्ही तुम्हाला नक्की सांगू। बघा, TJSB, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI, ॲक्सिस बँक, HDFC, यासोबत बँक ऑफ बरोदा, येस बँक,
याच्यासोबतच पंजाब नॅशनल बँक अशा महत्त्वाच्या 10 बँकेमध्येच पैसे वाटपाचा कार्यक्रम हे तर सुरू आहे. आता तुम्हाला सांगायचं आहे की तुमची बँक कोणती आहे, काय आहे, आणि आता आपण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. सकाळपासून आपण जर बघितलं पुणे, रायगड, सातारा, सोलापूर, लातूर, इकडे जर बघितलं तर धुळे, नाशिक, जळगाव, अकोला, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सातारा, सांगली अशा, आणि इकडे जर आपण बघितलं तर अमरावती, अकोला आणि जवळपास नांदेडमध्ये सुद्धा इथं पैसे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे. आता तुमच्या जिल्ह्यात पैसे आले का हे तुम्ही, आणि काल कोणाकोणाला पैसे आले त्यांनी सुद्धा कमेंट करा. ज्यांना नाही आले त्यांनी नाही आलेल्या 100% आज पुन्हा एकदा वाटप सुरू आहे. लक्षात घ्या, आपल्या चॅनलवरती पूर्ण माहिती खात्रीशीर असते. तुम्हाला माहिती आहे तेव्हाच आपण व्हिडिओ बनवतो. सगळी खात्रीशीर माहिती घेऊनच आपण व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळं चॅनलला आधीच सबस्क्राईब करा. काय करताय तुम्ही, व्हिडिओ तर बघताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाताय. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण तुम्ही ज्यावेळेस कमेंट करताय, ज्यावेळेस आपला व्हिडिओ व्हायरल होतो आणि कदाचित हा आदिती तटकरे मॅडम किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यानंतर तुमच्या ज्या डायरेक्ट बातम्या आहेत ते तिथं पोहोचू शकतात. त्यांना कळू शकतं की कोणत्या जिल्ह्यांचं वितरण हे सगळ्यात कमी झालेलं आहे, कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात कमी पैसे हे इथं भेटलेले आहेत. तर नेक्स्ट टाइम ते कृपया करून ते सुधारणा करतील आणि कदाचित तुमच्या जिल्ह्यात पहिल्यांदा वितरण सुरू करतील. त्यामुळे कमेंट्स नक्की करा, चांगल्या कमेंट्स नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.